शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते तथा नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी गेल्या 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात विविध प्रभागांमध्ये बैठका घेत पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ शिवसैनिकांसोबत संवाद साधलाय। यावेळी त्यांनी शिवसैनिकांच्या अडचणी, स्थानिक समस्या जाणून घेत पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शनही केलं। सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक 29 मध्ये उत्कर्ष मंगल कार्यालय या ठिकाणी शिवसैनिकांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीचं आयोजन शिवसैनिक देवा वाघमारे यांनी केलं होतं। बैठकीस मोठ्या संख्येनं शिवसैनिक, महिला पदाधिकारी, युवक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी बोलताना संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी सांगितले की त्यावेळेला ठरवलं होतं, कारण काय नाशिक मला काय नवीन नाही। मागच्या 5-6 वर्षापूर्वी सुद्धा मी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने, मग त्यावेळेला तो गोडसे असो किंवा त्याच्यानंतरचे वाझे असो, या ठिकाणी मी अगदी वार्डातनं फिरलेलो आहे, प्रभागातनं फिरलेलो आहे, अगदी तालुका पातळीवर, गाव पातळीवर फिरलेलो आहे। त्यामुळे नाशिककरांची नस मला माहिती आहे आणि नाशिकचा मुळात तिथला शिवसैनिक हा अत्यंत निष्ठावान आणि उद्धव साहेबांची प्रामाणिक आहे। मध्यंतरीच्या घडामोडी ज्या घडल्या, लाजिरवाणं राजकारण जे घडलं, त्याच्यातून जी गद्दारी निर्माण झाली, ह्या सर्वांवर मात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निश्चित करू शकते याची मला जाणीव होती। कारण शिवसेनेला अशा प्रकारची गद्दारी काही नवीन नाही आहे। अगदी भुजबळांपासून ते त्याच्यानंतर राणे गेले, त्यावेळेला राज ठाकरे वगैरे गेले, त्यावेळेलाही शिवसेना कुठे खच्ची झाली नव्हती। त्यामुळे शिवसेना आहे तिथेच आहे, निष्ठावंत शिवसैनिक आहे तिथेच आहे। त्यामुळे कोण गेले आणि कोण आले हा विषय नाही आहे। पण नव्याने उभारी जर घ्यायची असेल या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, तर जेव्हा मला उद्धव साहेबांनी या ठिकाणी संपर्क उपनेते म्हणून जबाबदारी दिली, त्यावेळेला ह्या सर्वांच्या सहकार्याने, आमचे जिल्हा प्रमुख आहेत, आमचे उपनेते दत्ताजी आहेत, यांच्या सहकार्याने आणि अनेक निष्ठावंत शिवसैनिकांनी आपण आता भिडायचंच या जाणीवेने सुरुवातीला आम्ही एक जनरल मेळावा घेतला। त्याच्यानंतर विधानसभेवाईज सर्व शिवसैनिकांच्या बैठका आणि मेळावे घेतले, सर्व संलग्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठका घेतल्या आणि आता आम्ही सकाळपासून आज मी आलेलो आहे, तर त्या ठिकाणी प्रभागाप्रमाणे बैठका आणि प्रभागाप्रमाणे पदाधिकाऱ्यांची बांधणी। इथे काय झालं आहे, आज जो इथे आलो त्या ठिकाणी हा जवळजवळ म्हणजे देवा वाघमारेंवर प्रेम करणारा सर्व जनसमुदाय, कदाचित त्याचा मतदारच आला त्याच्या प्रेमापोटी। त्यामुळे नेमकी संघटनात्मक बांधणी जरी आज आमची झाली नाही ह्या प्रभागामध्ये, तरी हा प्रभाग आम्हाला फार पोटेन्शियल आहे। म्हणजे ह्या ठिकाणी जर नियोजनबद्ध पद्धतीने पदाधिकाऱ्यांची बांधणी झाली आणि वाटचाल 4 वर्षाचा योग्य प्रकारे केली, जनतेशी संपर्क साधण्याची आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याची, तर हा प्रभाग उद्या भविष्य काळात 29 साली आम्ही निश्चितपणे निवडून आणू शकतो। हे पॅनल अशा प्रकारची आजच्या या गर्दीवरनं खात्री झालेली आहे आणि हे अशा प्रकारे 31 प्रभागामध्ये आम्ही नाशिक शहराच्या बैठका घेणार आहोत। तिकडली संघटनात्मक बांधणी परिपूर्ण करणार आहोत। ज्येष्ठ नागरिक असोत, युवा पिढी असो आणि आता असलेला निष्ठावंत शिवसैनिक असो, एक अत्यंत सक्षम अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही संघटना उभी करायचं ठरवून आम्ही सर्व काम करायला बाहेर पडलेलो आहोत। खात्री आहे मला की जनतेचे आशीर्वाद आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि खरी शिवसेना कुठली आहे हे जनताच या गद्दारांना दाखवून देईल, अशा प्रकारची वाटचाल आम्ही करतो। यापूर्वीही मी जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम पाहिलंय, त्यामुळे येथील प्रत्येक शिवसैनिकाच्या अडचणी, समस्या आणि पक्षनिष्ठा मला माहिती आहे। अनेक मोठे नेते शिवसेना सोडून गेले, तरीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर त्याचा कुठलाही परिणाम झाला नाहीये। पक्ष आजही तितक्याच ताकदीनं उभा असून शिवसैनिकांची निष्ठा हीच आमची खरी ताकद आहे। तसेच पक्ष संघटन बळकटीकरणासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं। प्रत्येक प्रभागात संघटन मजबूत करत नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे
प्रामाणिकपणे भूमिका घेण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. दरम्यान माध्यमांसोबत संवाद साधत असताना देवा वाघमारे यांनी सांगितलं, मी एक छोटा शिवसैनिक असून निष्ठेने पक्षाचं काम करतोय. पक्षानं भविष्यात कोणतीही मोठी जबाबदारी दिल्यास ती स्वीकारून पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे मी काम करणार आहे. एकंदरीत सांगता येत नाही, पण मी एक शिवसैनिक म्हणून काम करणार आहे. आज फक्त प्रभाग वाईज मीटिंग होता आणि पदाधिकाऱ्यांना बोलायचं आव्हान केलं होतं. पण एकंदरीत जसं मी ग्रुपला टाकलंय की आदरणीय शिवसेना उपनेते रवींद्रजी मिर्लेकर साहेब येणार आहे आणि ग्रुपवर टाकल्यानंतर हे सर्व जेवढं माझ्यावर प्रेम करणारे जे देवदर्शनाला येतात सर्वजण या ठिकाणी या उत्सव हॉलमध्ये एकत्रित झाले आणि एकत्रित सांगता येणार नाही का भविष्यामध्ये जी जबाबदारी मला दिली ती नक्कीच मी जनतेच्या कामासाठी आणि त्यांच्या फायद्यासाठी करणार आहे. आणि आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जास्तीत जास्त मजबूत कसं करणार या माध्यमातून मी पाहण्याचा प्रयत्न करेन. आणि पुढील जे पण नागरिकांचे प्रश्न असतील, मग पाण्याचे असन, तुमचे ड्रेनेजचे असन, नंतर साफसफाई, आरोग्य, या सर्व गोष्टी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं अधिकाऱ्यांना देण्यात येईल. आणि नाही दिल्यानंतर आम्ही एकंदरीत ज्या गोष्टी कामं होणार नाही त्या माध्यमातून उपोषण आंदोलन हे आपल्याला घेता येणार. आणि ठाकरे पक्ष मोठी जबाबदारी तुमच्यावर देणार आहे, देवा भाऊ वाघमारे यांच्यावर देणार आहे, चर्चा आहे, काय सांगा? याच्यामध्ये तर काही असं मला वाटत नाही, पण मी आता पण तुम्हाला बोललो का एक शिवसैनिक म्हणून मी काम करणार आणि जबाबदारी पण दिली तर ती प्रामाणिक मी पार पाडणार आहे. मी तुमच्या कामाचं आज कौतुक केलं, एक मेळावा घेतला, त्याबद्दल त्यांनी तुमचं बी अभिनंदन केलं. हो, त्यांनी माझं अभिनंदन केलं आहे. आणि मी पूर्ण शरीर ज्याचं आहे ती माझ्या महिला मंडळ आणि ज्येष्ठ नागरिकांना देईल का नेहमी मी त्यांच्या सहकार्याला असतो. आणि ते जसं मी ग्रुपवर टाकल्यानंतर त्यांनी सांगताच बरोबर की आपला कार्यक्रम आहे आपल्या पक्षाचा, तर तात्काळ त्या हजारोच्या पब्लिक ना या ठिकाणी आलेले मला सुद्धा वाटत नव्हतं की माझ्यावर खरंच एवढं प्रेम हे करता का. पण एकंदरीत भरपूर मला असं वाटतं की जी पण मला जबाबदारी दिली आहे तर मी नक्कीच ती पूर्ण पार पाडेन. पार पडतील अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे. या बैठकीला ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, जिल्हा प्रमुख DG सूर्यवंशी, सुभाष गायधनी, ऋषिकेश वर्मा यांच्यासह महिला पदाधिकारी, युवक कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको.